नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं द मराठी व्ह्यूमध्ये। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे भारतातील सर्वात श्रीमंत पॉलिटिकल पार्ट्यांबद्दल, म्हणजेच की भारतात जेवढ्या टॉपच्या पार्ट्या आहेत त्यांच्यापाशी किती पैसा आहे व तो पैसा कुठून येतो। मी तुम्हाला जे सांगणार आहे त्याने तुमचे राजकारणाबद्दलचे थोडे का होईना नॉलेज व अभ्यास नक्की होईल। मित्रांनो, एक रिक्वेस्ट आहे, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। तर मग चला समजून घेऊया की पार्ट्यांपाशी पैसा येतो कुठून। देशातील राजकारणी पार्ट्या इलेक्शनच्या वेळेस लाखो करोडो पैसे खर्च करतात। ज्या लेवलचं इलेक्शन त्या लेवलचा खर्च। तुम्हाला समजले असेल की मला नेमकं काय म्हणायचंय। कॉर्पोरेट डोनेशन, राजकारणी वर्गणी आणि फिक्स्ड डिपॉझिट हे फिक्स आणि लीगल स्रोत पार्ट्यांपाशी पैसे येण्याचे। मग आणखी खूप सारे स्रोत आहेत पैसे गोळा करण्याचे, ते आपण इथे नाही सांगू शकत। फिक्स जागा ह्या तीन फक्त, कोणकोणत्या? कॉर्पोरेट डोनेशन, राजकारणी वर्गणी आणि फिक्स्ड डिपॉझिट। आता समजून घेऊया की कोणत्या पार्ट्यांपाशी किती पैसा आहे। टॉप 3 मध्ये येतात बीजेपी, काँग्रेस आणि बसपा म्हणजे बहुजन समाज पार्टी। ह्या टॉप 3 मध्ये येतात। बीजेपीपाशी 2904 करोडची संपत्ती दाखवली जाते। ही संपत्ती इलेक्शनच्या वेळेस पार्ट्यांची दावली जाते की ह्या पार्टीपाशी किती पैसा आहे, मग त्यानुसार ही आकडेवारी समजते। तर बीजेपी पाशी आहे 2904 कोटींची संपत्ती। त्यानंतर काँग्रेस 928 कोटींची संपत्ती। त्यानंतर बसपा बहुजन समाज पार्टी, त्यांच्यापाशी 738 कोटींची संपत्ती आहे। त्यानंतर येते समाजवादी पार्टी अखिलेश यादवांची, त्यांच्यापाशी 572 कोटी आहे, ते यूपीमधनं इलेक्शन लढतात। त्यानंतर आहे बिजू जनता दल, त्यांच्यापाशी 532 कोटीची संपत्ती आहे। नवीन पटनायक ह्या पार्टीचे मुखिया आहेत, ते ओडिसामधून इलेक्शन लढतात। त्यानंतर आहे अन्न मुद्रक, त्यांच्यापाशी 206 करोडची संपत्ती आहे, पळणीस्वामी तमिळनाडूमधून लढतात। त्यानंतर येते छोट्या छोट्या पार्ट्यांचं सांगायचं झालं तर एनसीपी 31 करोडची संपत्ती दावली जाते, शरद पवार महाराष्ट्र। पीसीआय म्हणजे कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया, त्यांच्यापाशी 24 करोडची संपत्ती आहे आणि ती बिहारमधून इलेक्शन लढतात। तर ह्या काही टॉपच्या पार्ट्या आहेत, त्यांच्यापाशी एवढी संपत्ती दावली जाते। तर टॉपमध्ये 3 आहेत, बीजेपी, काँग्रेस आणि बसपा म्हणजे बहुजन समाज पार्टी। आणि त्यानंतर मग खाली 200 ते 500च्या आसपास, मग त्यानंतर 30 ते 20 पर्यंत करोडची संपत्तीच्या वाल्या पार्ट्या आहेत। तुमचं काय मत आहे याबद्दल? या पार्ट्यांपाशी एवढा पैसा कुठून येतो? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।